लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बघा काल 15 तारखेला वितरण सुरू झालं होतं, परंतु आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल। काल पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी खूप कमी प्रमाणामध्ये वितरण झालं होतं आणि त्या प्रकारची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळाली होती। पण आज मी तुम्हाला नेहमीप्रमाणे माझे जे अंदाज सांगतो ते अंदाज जवळपास मिळतात, असं नाही की 100% तसंच घडतं, परंतु जवळपास तसंच घडतं। मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं होतं फार दिवसापूर्वी की या वेळेच्या हप्त्याचं वितरण हे 12 ते 15 तारखेच्या दरम्यान होणार आणि काल मी सकाळी पण सांगितलं होतं की कालच वितरण होणार आणि त्याप्रमाणे झालं पण होतं। त्याचा पुरावा पण मी तुम्हाला दिला होता। पण त्याचप्रमाणे बघा आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणार आहे, त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही। पण एक गोष्ट इथं समजून घेण्यासारखी आहे की आज जरी मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणार असेल तर ते नेमकं कधी होऊ शकतं, तर 1 वाजेच्या नंतर ते वितरण मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं। बघा 1 वाजेपर्यंत। तर आपल्याला याच्यामधून एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की आज कोणत्याही वेळेला मोठ्या प्रमाणात जेव्हा वितरण चालू होईल तर त्याचा पुरावा तुम्हाला माहिती आहे, त्याचा पुरावा आपल्या चॅनलवर येईल। तर त्यामुळे तुम्ही कमेंट्समध्ये जर कोणी चुकीची कमेंट्स करून जर तुम्हाला माहिती देत असेल तर त्याकडे तुम्ही साफ दुर्लक्ष करायचं। तुम्हाला माहिती आहे काल 6 वाजता वितरण चालू झालं आणि विदिन त्याच्या 10 मिनिटाच्या ते 12 मिनिटाच्या आतच तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध करून दिला होता। त्यामुळे बघा कोणी जरी किती चुकीची माहिती दिली असेल तरी देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खात्रीशीरच माहिती मिळते, ही तुम्हाला माहीत आहे। पण एक किती गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की आज मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल, त्यामुळे काल कुणाला जर वितरण आलं नसेल तर कोणीही चिंता करायची गरज नाही। आज 16 तारीख आहे आणि आज आहे गुरुवार आणि वितरण पण मी तुम्हाला सांगतोय की फार जास्त दिवस टिकणार आहे, जवळपास 20 तारखेपर्यंत। आणि 20 तारीख पण काय अंदाज पंच नाही सांगावलं, कारण 20 तारखेला येणार आहे शनिवार, तर इतक्या दिवस वितरण चालू शकतं। याच्या मागे आणखी एक दुसरं कारण आहे की मागचा जो मार्च आणि एप्रिलचा जो हप्ता होता तर तो देखील एवढ्या दिवस टिकला होता आणि जेव्हा पहिल्या दिवशी फार कमी प्रमाणामध्ये वितरण होतं तर याचा अर्थ वितरण जास्त दिवस टिकत असतं, बरोबर। नाही तर एरवी काय व्हायचं, म्हणजे मागचे 7-8 आपण वितरण जर आठवले तर पहिल्या 2 दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांना वितरित व्हायचा हा हप्त्यांचा, त्यामुळे पटकन वितरण व्हायचं। पण आता तसं नाही आहे। आता काय आहे की ज्या याद्या अपडेट झालेल्या आहेत KYC पडताळणीच्या नंतर तर त्यानुसार लाभ वितरित केला जातोय। असं नाही की यावेळेस पण काही लाभार्थ्यांना अपात्र केले जाणार, असं नाही। अपात्र करण्याची जी पद्धत होती किंवा अपात्र करण्याची जी संख्या होती, जी घटना होती, तर ती मागच्या हप्त्यासोबतच झाली आहे, मार्च आणि एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात। आणि त्याच्यामध्ये पण राज्याच्या महिला बालविकास मंत्री आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती आहे की ज्यांचा लाभ कागदपत्राच्या अभावी तुम्ही थांबवलेला आहे किंवा त्यांना कागदपत्रे अपलोड करायला सांगितलेली आहेत तर त्या लाभार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावा। प्रशासनाला सूचना द्या की कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर किंवा महिला बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये तर तशा लाडक्या बहिणींना एक विंडो ओपन करा, जेणेकरून त्या लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ जो आहे परत मिळवता येईल, कारण त्या अपात्र ऑब्व्हियसली नाहीत। असो बघा आज वितरण जे आहे परत एकदा चालू होईल, त्याचा पुरावा पण तुम्हाला येईल आणि सकाळी तुम्हाला रिमाइंडर या व्हिडिओच्या माध्यमातून याच्यासाठी देत आहे की जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहता कामा नाही की आज वितरण झालं का, सरचा व्हिडिओच नाही आला, येणार की नाही। तर त्यामुळे कोणीही चिंता करायची गरज नाही। जेव्हा वितरण सुरू होईल किंवा कोणत्याही प्रकारची अपडेट येईल आणि ऑब्व्हियसली वितरण आता परत सुरू होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि सर्व जिल्ह्यांमध्ये होईल, हे पण मी तुम्हाला सांगतो आहे। काल मोठे जिल्हे जे होते जसं की पुणे आहे, नाशिक आहे, जास्त लाभार्थ्यांची संख्या आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, अहिल्यानगर आहे, तर त्यामुळे इथे लाभार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तर या ठिकाणी अजून मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणं बाकी आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा आणि आज आपण आपल्या चॅनलवर पोल पण घेणार आहोत, त्यामुळे कोणीही चिंता करायची गरज नाही। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।